इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून 54,06,000 रुपयांचं कापड खरेदी केलं. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच इचलकरंजीतील व्यापाऱ्यानं गुजरातमधील सुरतच्या 4 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीतील वासुदेव बांगड यांचा कापड उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा पुतण्या सुनील बांगड हा सुद्धा कंपनीचे व्यवहार पाहतो. 10 सप्टेंबर 2025 ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत गुजरातमधील सुरतचे भरत लुहाडिया हे दलाल आणि आनंद ट्रेडिंगचे मालक खचोत लखमनभाई, अन्नपूर्णा टेक्स्टाईलच्या मालक अन्नपूर्णाबेन घेवरिया, श्रीहरी एंटरप्राइजेसचे मनीष मोराडिया यांनी सुरुवातीला सुनील बांगड यांच्याकडून कापड खरेदी केलं आणि त्याची रक्कमही दिली. त्यातून गुजरातच्या व्यापाऱ्यांनी बांगड यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या चौघांनी 1,16,804 मीटर कापड खरेदी केलं. मात्र त्याचे 54,06,000 रुपये देण्यास टाळाटाळ सुरू केली. पैशाची मागणी केली असता खोटी कारणं सांगितली गेली. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सुनील बांगड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरतमधील त्या चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. वास्तविक आजवर इचलकरंजीतील अनेक व्यापाऱ्यांची अशा पद्धतीनं अनेकदा फसवणूक झाली आहे. पण तरीही इचलकरंजीतील व्यापारी भुलतात कसे हा प्रश्नच आहे.